डोंबिवली MIDC मधील स्फोटामध्ये 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। स्फोटात 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। काल रात्री मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा जखमींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे। डोंबिवलीमध्ये काल हे स्फोट झाले आणि या स्फोटामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते। 64 जण यामध्ये जखमी असल्याची माहिती आहे। तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे। जखमींची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। घटनास्थळावरून विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विक्रांत, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येते, काय अधिकची माहिती मिळते घटनास्थळावरून? गुरुप्रसाद, खरं तर आत्ताची स्थिती सुद्धा फारशी काही दिलासादायक आहे अशी मासा आपल्याला म्हणता येणार नाहीये, कारण काल जो स्फोट झाला तो अतिशय दाहक होता, अतिशय भीषण होता। त्यानंतर जे धुराचे लोट पसरले होते त्यामुळे संपूर्ण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खरं तर आपण पाहायचं झालं तर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सर्वांनाच घातक अशा प्रकारची आहे। तुम्ही जो आकडा सांगितलात, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास 64 जण हे जखमी आहेत। जखमी असलेल्यांपैकी अनेक जण हे गंभीर जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ही अगदीच नाकारता येत नाहीये। मात्र या पुढे जाऊन सांगायचं झालं तर अगदी काही वर्षांपूर्वी सुद्धा म्हणजे 2016च्या सुमारास असाच एक स्फोट जो आहे तो डोंबिवलीमध्ये झाला होता आणि कालच्या या स्फोटांमुळे जे बॉयलर्सचे स्फोट होत गेले त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीकरांना, ज्यांनी 2016चा तो स्फोट पाहिला होता, त्यांना 2016 सालची आठवण झाली असं म्हणायला सुद्धा हरकत नसेल। गुरुप्रसाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू विक्रांत, तुमचा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू या स्फोटामध्ये झाला आहे, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, कारण 64 जे जखमी आहेत त्यापैकी अनेक जण गंभीर जखमी असल्याचे कळते। अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे।